नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. भारत सरकारने ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये मोठा बदल घडवून आणला. आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाण्याची काहीही गरज नाही, कारण भारत सरकार 1 जून पासून नवीन नियम लागू करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट साठी कुठे जावे लागणार आहे, तुमची ड्रायव्हिंग टेस्टची फी किती असणार आहे, नवीन आरटीओ चे नियम आहे ते नक्की काय आहेत, या नियमांनंतर तुम्हाला नवीन लायसन काढणे सोपे जाईल. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने याच्यामध्ये बदल केले आहेत, त्यामुळे तुम्हाला लायसन काढणे सहज आणि सोपे जाणार आहे. चला बघूया 1 जून पासून कोणकोणते नियम बदल होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुमचा कोण मित्र मैत्रीण लायसन काढणार असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता भारत सरकार 1 जून पासून नवीन नियम लागू करणार आहे. आपण जी वाहने चालवत होतो, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्यासाठी आपल्याला आरटीओ मध्ये जावे लागत होते, पण 1 जून पासून आपल्याला आरटीओ मध्ये जाण्याची गरज लागणार नाही. तर आता आपण ड्रायव्हिंग स्कूल मध्ये फॉर्म देऊन टेस्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले आहे की ही नियमावली 1 जून पासून लागू होणार आहे. शुल्क किती आकारणार आहेत ते पुढील प्रमाणे आपण पाहून घेऊया. 1. लर्निंग लायसन 150 रुपये. 2. लर्निंग लायसन चाचणी शुल्क 50 रुपये. 3. ड्रायव्हिंग शुल्क टेस्ट 300 रुपये. 4. ड्रायव्हिंग लायसन 200 रुपये. 5. लायसन्स नूतनीकरण 200 रुपये. 6. दुसऱ्या वाहनांचे अतिरिक्त लायसन 500 रुपये. इतके शुल्क आपल्याला भरावे लागणार आहे. तर नवीन नियमांप्रमाणे 2400 रुपये मध्ये आपल्याला लायसन मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 2400 रुपये ही फी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन प्रशिक्षण केंद्रामध्ये जमा करावे लागणार आहे. ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन नियम: किमान 1 एकर भूखंड आवश्यक असणे. 4 चाकीसाठी 2 एकर भूखंड आवश्यक असणे. 2. ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेसे सुविधा उपलब्ध असणे, जसे की 4 व्हीलर 2 व्हीलर यांसारखी सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे उपस्थित असायला हवी. प्रशिक्षक हा किमान 12वी उत्तीर्ण व 5 वर्षाचा अनुभव असावा. जो ड्रायव्हिंग लायसनचा प्रशिक्षण केंद्राचा अधिकारी किंवा जो कोण मेन असणार आहे त्याला 12वी उत्तीर्ण किंवा 5 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. हलक्या वाहनांसाठी 4 आठवड्यात 29 तासांचे प्रशिक्षण आणि 8 तास थेअरी प्रशिक्षण प्रात्यक्षिक आहे. अवजड वाहनांसाठी 6 आठवड्यात 39 तासांचे प्रशिक्षण, 8 तास थेअरी, 31 तास प्रात्यक्षिक असे ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्राचे नवे नियम आहेत. ड्रायव्हिंग क्षेत्रात आणखीन कोणते नवे नियम लागू होणार आहेत ते पाहूया. 1. जुने वाहन बाद, म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुनी सहकारी वाहने सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहेत. 2. कठोर दंड: वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25,000चा दंड ठोठावला जाईल. तसेच त्यास 25व्या वर्षापर्यंत लायसन दिले जाणार नाही. तसेच वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाणार आहे. सर्वात महत्वाचा नियम नंबर 2 आहे, कारण यामध्ये वाहन चालक जर अल्पवयीन असला तर त्याला 25,000 दंड ठोठावण्यात येणार आहे आणि वरून 25व्या वयापर्यंत त्याला लायसन दिले जाणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे वाहन चालकाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. 3. सुलभ अर्ज प्रक्रिया: नव्याने ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्र लागणार आहे. ही सर्व नियम भारत सरकार केंद्र सरकारने लागू करण्यात आले आहेत. हे सर्व नियम 1 जून पासून अंमलात येणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्या आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.